त्यांच्याकडून पैसे हवे होते म्हणून खोटं बोललो. आमचा कुठलाच मित्र हॉस्पिटलमध्ये नाहीये. आम्ही गणपतीच्या डेकोरेशन साठी तुमच्याकडून पैसे घेतले होते आणि म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. हे बघा मुलांनो, मला काही फरक पडत नाही की तुम्ही माझे पैसे कुठे खर्च केले. मला फक्त माझे पैसे हवे. उद्या 10वा दिवस आहे. उद्या माझे 50,000 व्याजासहित मला परत हवे. आणि जर उद्या माझे पैसे नाही मिळाले तर 1,00,000 रुपये देण्यासाठी तयार राहा. अरे हे काय? पैसे कुठे? पैसे कुठे गेले? अरे काल रात्री ते पूर्ण भरलेली होती ना. पैसे कुठे गेले? हो पण टप्पू चावी तर तुझ्याकडेच होती ना. हा हा, आणि मी कोणाला चावी दिली सुद्धा नव्हती. हो, आणि कोणी कुलूप पण नाही तोडलंय. मग पैसे गेले कुठे? हा, मग पैसे आतून गायब कसे काय झाले? फ्रेंड्स इथे जवळपास बघा जरा. हो, चला 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 चला. एक मिनिट, ते बंद कर. ते उचल. हा, नाही, मागे. हा पिंकू पिंकू तिकडे मागे बघ, मागे बघ. मला तर हे कळत नाहीये की पेटी बंद होती, पेटीला कुलूप लागलं होतं, मग पैसे कसे चोरी होऊ शकतात? अरे चोरांकडे तर मास्टर की असते. फ्रेंड्स एक मिनिट, आता हे सगळं विचार करायची वेळ नाहीये. आपण अब्दुल भैयाकडे जाऊया. अब्दुल भाई अखेर आता इथे झोपले होते. कदाचित त्यांना माहित असेल काहीतरी. एक मिनिट त्याआधी दानपेटीला कुलूप लावूया. ओके. चला फ्रेंड्स, चला 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 चला. चला 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 लवकर चला. चला 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 चला. अरे चला चला चला. अरे हे भाई, हा आपण नंतर बोलूया. अरे टपोसे ना, सकाळी सकाळी एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? अब्दुल भाई आधी मला हे सांगा, तुम्ही काल अख्खी रात्र दानपेटी जवळ झोपला होतात ना? हो हो, मग काय मी तिकडे झोपलो होतो. तर रात्री दानपेटी जवळ कोणी आलं होतं का? अरे प्रश्नच येत नाही, कोणच आलं नव्हतं. रात्री 2 वेळा मला जाग आली होती. मी इकडे तिकडे पाहिलं पण कोणी नव्हतं. टप्पू काय प्रॉब्लेम झालाय? तुम्ही असं का विचारताय? अब्दुल भाई, दानपेटीमधून सगळे पैसे गायब झालेत. काय? हे कसं होऊ शकतं? सकाळी मी तयार होण्यासाठी गेलो होतो तेव्हा पेटीला कुलूप तर तसंच होतं. अब्दुल भाई, टाळं तर आताही लागलेलं होतं. चावी टप्पूकडे होती. हा हा, हे बघा. आणि आम्हाला डाऊट आहे की कोणीतरी डुप्लिकेट चावीने कुलूप उघडलंय. अरे जर कोणी डुप्लिकेट चावीने उघडलं असतं तर आवाज आला असता. मी तिकडेच होतो ना. हा, बोल बोल बोल. तुम्ही ही गोष्ट काय झालं? ऐका अब्दुल भाई, तुम्ही ही गोष्ट कोणालाच सांगू नका. आम्ही गणपती डेकोरेशन साठी पैसे व्याजावर घेतले होते. आणि त्या देणगीने आम्ही पैसे परत करणार होतो. पण आता देणगीच गायब आहे. अरे बाप रे, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला. एक मिनिट, गेटवर 2 कॉन्स्टेबल्स अख्खी रात्र पहारा देत होते. कदाचित त्यांना काहीतरी माहित असेल. त्यांना विचारूया का? ठीक आहे, तुम्ही इकडेच थांबा, मी विचारून येतो. इकडून हलू नका. ओके. अरे समोर. हा हा. साहेब सगळं बरं आहे ना? बरं. रात्री सगळं ठीक होतं ना? हो, म्हणजे काय एकदम व्यवस्थित. रात्री उशिरा कोणी आलं तर नव्हतं ना? नाहीतर का असं का विचारतोय? काय झालंय का? नाही, काही नाही झालं. मी काही सामान मागवलं होतं तर कदाचित रात्री आलं असेल. आम्ही दोघं तर इथेच होतो आणि गेटवर तर कुलूप होतं. होय ना, बाहेरून कोणी आत आलं ना आतून कोणी बाहेर गेलं. हा, सकाळच्याला दूधवाला आणि पेपरवाला आला होता. हो 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 हो. थँक्यू. बरं. हा ठीक आहे. अरे आले लवकर ये. लवकर काय झालं लवकर बोला लवकर. रात्रभर गेटवर कुलूप होतं. ते पार सुद्धा देत होते. रात्रभर कोणी आलंच नाही. मला हे कळत नाहीये की मग एवढे पैसे गेले कुठे? एक मिनिट फ्रेंड्स,
पैसे जसेही गायब झाले असतील ना, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले असतील. हो राईट. एक काम करूया, आपण बागा अंकलला बोलवून सीसीटीव्हीचा फुटेज बघूया. हो चल चल चल. करेक्ट. जर जो कोणी असेल सीसीटीव्ही मध्ये नसलेले. बागा अंकल, मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करतोय की ही गोष्ट प्लीज कोणाला सांगू नका की आम्ही पैसे व्याजावर घेतले होते प्लीज. आणि दानपेटीतले पैसे गायब झाले आहेत हे सुद्धा कोणाला सांगू नका अंकल, प्लीज. टप्पू शेठजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू. ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाहीये. थँक्यू. थँक्यू बागा अंकल. बागा अंकल, ते LCD ला कनेक्ट झालं का? बस होतच आहे. 2 मिनिट हा गोली. झालं झालं. ते बघा, ते जे खाली दिसतंय ना, ते टाइम काउंटर आहे. त्याने आपल्याला कळेल की कोणती घटना किती वाजता झाली होती. मी एक काम करतो, मी ना याला स्प्लिट स्क्रीन मध्ये करतो, जेणेकरून आपल्याला दोन्ही कॅमेऱ्याचं फुटेज एकत्र दिसेल. 1 मिनिट हा. बागा अंकल, बागा अंकल, थोडं फॉरवर्ड करा ना. हा, 1 मिनिट. एक मिनिट जरा थांबव थांबव थांबव. रिवाइंड करा. हे काय झालं? मी एक काम करतो टप्पू शेठजी, मी ना याला स्लो मोशनच्या मोड मध्ये करतो. 1 मिनिट हा. करा. हे अचानक ब्लर का झालं? माहित नाही पिंकू, कॅमेरामध्ये बिघाड असू शकतो. पिक्चर क्लिअर नाहीये. 1 मिनिट हा. काउंटर तर एकदम नीट चालतंय. जर त्या अर्ध्या सेकंदात काही गडबड झाली असती तर मग काउंटर मध्ये पण काहीतरी फेरफार झाला असता. पण काउंटर तर एकदम नीट चालू आहे. असं कसं म्हणजे? याचा अर्थ हा आहे, जी पण घटना घडली आहे ती कदाचित याच अर्ध्या सेकंदात घडली असावी. पण अर्ध्या सेकंदात हे. बागा अंकल, थोडं फास्ट फॉरवर्ड करा ना. हो टप्पू शेठजी. टप्पू शेठजी, सगळं फुटेज संपलं. या तर काहीच नाहीये. अर्ध्या सेकंदासाठी स्क्रीन ब्लर झाली होती. सगळं फुटेज तर बरोबर आहे. पण कोणी अर्ध्या सेकंदात डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून एवढे सगळे पैसे कसे काढू शकतं? हो, हे तर इम्पॉसिबल आहे. हा, तर मग फ्रेंड्स, आता आपण काय करायचं? टप्पू सेना, खचून जाऊ नका, सगळं ठीक होईल. आता गणेश विसर्जनाची तयारी करूया. तर मी आणि बागा भाऊ जाऊन तयारी करतो. हो हो. टप्पू सेना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, ते पैसे पण मिळतील आणि तो चोर सुद्धा पकडला जाईल. गणपती बाप्पा काही ना काही मार्ग नक्की दाखवतील. अच्छा, निघतो हा आम्ही. चला या अब्दुल भाऊ. या. काय करणार आहोत आपण? हं?
धनराज सरांचा फोन. हॅलो. कसा आहेस रे डप्पू? ठीक. काय तुम्ही? मी आज 1 वाजता माझे पैसे गेलेत. रेडी आहेत ना? हा 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 सर, तुमचे पैसे रेडी आहेत. लक्षात आहे ना? आज जर मला माझे पैसे नाही मिळाले तर पूर्ण 1 लाख रुपये घेईन. आणि जर तुम्ही ते नाही दिले तर तुमच्या आई वडिलांकडून वसूल करेन. तर मग भेटूयात 1 वाजता. काय बोलले? धनराज सर 1 वाजता पैसे घ्यायला येत आहेत. फ्रेंड्स, आता एवढे कमी वेळेत आपण काय करायचं? धनराज सर येत आहेत आणि पैशाचा काहीच पत्ता नाहीये. जर आपण त्यांना 50,000 रुपये नाही दिले तर 1 लाख रुपये द्यावे लागतील. आणि ते इकडे येऊन गोंधळ घालतील. त्यांनी आपल्याला धमकी पण दिलीये की आपल्या पेरेंट्स कडून पैसे वसूल करतील. फ्रेंड्स, जर सोसायटीमध्ये सगळ्यांना हे कळलं की आपण व्याजावर पैसे उचललेत तर आपली काय अवस्था होईल? इतके दिवस पळापळ करतोय, सगळी व्यवस्था करतोय. यांचं आयोजन नीट व्हावं याची पूर्ण काळजी घेतली मी. त्याचं खूप चांगलं फळ दिलं तुम्ही. सोनू, आम्ही किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर. विश्वासघात केला माधवी यांनी, आपला विश्वासघात केला. किती वेळा सांगितलंय की अंथरूण पाहून पाय पसरावेत. दुसऱ्यांच्या पैशावर माच करायला चाललेत. सोनू, तुम्ही असं करायला नको होतं. अगं, तुझे बाबा शिक्षक आहेत, लोकांना खरं बोलायला शिकवतात. आणि तू त्यांची मुलगी असून खोटेपणाचा आधार घेतलास. शी. सर्वात वाईट गोष्ट ही आहे माधवी की हे गणपती बाप्पाच्या नावाने खोटं बोलले. नाहीतर काय. आज गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडेचं नाक त्याच्या स्वतःच्या मुलीमुळे कापलं गेलं. सॉरी बाबा. काय सॉरी गोगी पुत्र? तू रोशन सिंग सोढीचा पुत्र आहेस, एक खरा सीख आहेस, एक खरा सरदार आहेस. ओय, असं काम करताना तुला अजिबात लाज नाही वाटली? ओय, आम्ही दोघं तुझ्यावर किती प्रेम करतो तरी पण तू आमच्यापासून ही गोष्ट लपवलीस. अरे एकदा गोगी पुत्र, एकदा तुझ्या पप्पाला तू बोलला असतास, खिशातले सगळे पैसे काढून तुझ्या हातावर ठेवले असते. तू तर यार हार्ट ब्रेक केलंस. टिकरा, दिस इज व्हेरी बॅड. हो, आम्ही दोघांनी तुझ्याकडून केवढ्या अपेक्षा केल्या होत्या आणि तू असं वागलास. पण आम्ही पण बीड काही नाही गोली. भिडे भाऊंनी दिलेल्या बजेटमध्ये डेकोरेशनही झालं असतं आणि अवॉर्ड सुद्धा मिळालं असतं. हे दुसऱ्यांचं बघून खर्च केला त्याचा हेच परिणाम होणार. बरोबर आहे. टप्पू सेना समजूतदार आहे, टप्पू सेना जबाबदार आहे, टप्पू सेना प्रत्येक कामात चॅम्पियन आहे. हाच विचार करून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही लोकांनी काय केलं? खोटं बोलून व्याजावर पैसे घेतले. तुला याची शिक्षा मिळणार गोली. चल बस बस. गोली, तुझी शिक्षा ही आहे की अख्खा दिवस ही समोस्यांची प्लेट तुझ्या समोर असेल पण मी तुला खाऊ देणार नाही. पप्पा, एवढी मोठी पनिशमेंट? येस. पप्पा, ऍटलीस्ट माझ्या समोर तर खाऊ नका. ओके. कोमल, लक्ष ठेव, एक पण समोसा खाता कामा नये. हो हो. येस. नाही बाळा, नाही. 15%? 15%? 15% व्याज? अरे, गणपती डेकोरेशन साठी कोणी 15% व्याजावर पैसे उचलतं? एका कच्ची व्यापाऱ्याचा मुलगा असून तू असा मूर्खपणा कसा करू शकतोस? तो बोललास, हे खूप चुकीचं केलंयस टप्पू तू. टप्पू बाळा, तू तर बोलूच नकोस या, तू तर बोलूच नकोस. तुझ्या आणि
तुझ्या लाड करण्यामुळेच हा बिघडलाय. सॉरी पप्पा, आय एम सो सॉरी पप्पा. काय सॉरी, काय सॉरी? हे बघा, तुम्ही ह्याच्यावर ओरडणं थांबवा आणि पटकन खाली जा. ती रीटा आलीये, तिला थांबवा हे सगळं टीव्ही न्यूज मध्ये दाखवण्यापासून. हा तर दाखवायलाच हवं, जेणेकरून दुसऱ्या मुलांना धडा मिळेल की असं कधीच करू नये. चल चल खाली. नाही, पप्पा नाही, पप्पा. अरे काय पप्पा पप्पा, चल टप्पूचे पप्पा, ऐका ना. चल चल चल. मी अजिबात नाही ऐकून घेणार. चल. ही आहे ती टप्पू सेना, ज्यांच्यामुळे काल गोकुळधाम सोसायटीला मिळालं बेस्ट गणपती डेकोरेशनचं अवॉर्ड. आणि हीच आहे ती टप्पू सेना, ज्यांच्यामुळे आज सगळ्यांना मान खाली घालावी लागली. टप्पू सेनाने आपल्या डेकोरेशनला बाकी सोसायटीपेक्षा बेटर बनवण्यासाठी मार्केटमधून व्याजावर पैसे उचलले आणि ही गोष्ट आपल्या घरच्यांपासून लपवली. आणि यांच्या याच कृत्यामुळे आज सगळ्यांना माना खाली घालाव्या लागल्या. दुसऱ्यांपेक्षा स्वतःला उत्तम सिद्ध करण्यासाठी आत्ताच्या पिढीने ही गोष्ट सिद्ध केली, ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. फ्रेंड्स, जर आपल्या पॅरेंट्सना कळलं तर काय होईल? मला खूप भीती वाटते. मला पण. आणि मला पण. फ्रेंड्स, आपण खूप मोठी चूक केली आहे आणि आता काहीच करू शकत नाही. आता काहीच मार्ग नाहीये. एक मार्ग आहे. कोणता? कोणता? एक मार्ग आहे. कोणता? कोणता? जगातले सगळे मार्ग पुढे जाऊन ज्या मार्गात मिसळतात तो मार्ग, गणपती बाप्पाचा मार्ग. आता गणपती बाप्पाचा मार्गच आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. हे गणपती बाप्पा, आमच्याकडून चूक घडली आहे, खूप मोठी चूक घडली आहे. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. गणपती बाप्पा, प्लीज आम्हाला माफ कर. आम्ही खोटं बोलून पैसे घेतले. आमचे पॅरेंट्स आम्हाला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतात, तरी पण त्यांच्यापासून ही गोष्ट लपवली. आम्ही आमच्या मम्मी पप्पांचा विश्वास तोडलाय. या गोष्टीसाठी आम्हाला खूप गिल्टी फील होत आहे आणि आम्हाला खूप दुःख होत आहे. अवॉर्ड जिंकण्याच्या नादात आम्ही आंधळी झालो होतो आणि गोकू सेनेला खाली पडण्याच्या ओघात आज आमचीच मान शर्मेने खाली गेलीये. आमचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे की आम्ही हे सगळं तुमच्या नावावर केलं. आम्हाला वाटलं की आम्ही देवाचेच पैसे देवावर खर्च करतोय ना, मग यात काय चुकीचं आहे? पण आम्ही खूप चुकीचो होतो. आम्ही पैसे तुमच्यावर नाही, आमच्या माझावर खर्च केलेत. अवॉर्ड जिंकण्यासाठी खर्च केलेत. आम्हाला माफ करा गणपती बाप्पा, आम्हाला माफ करा. तू तर विघ्नहर्ता आहेस, परम कृपाळू आहेस, संकटमोचन आहेस. आम्हाला प्लीज या संकटातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखव. आता 1 वाजता धनराज सर पैसे घ्यायला येतील. जर त्यांना त्यांचे पैसे वेळेवर नाही मिळाले तर आम्हाला दुप्पट रक्कम द्यावी लागेल. माहित नाही देणगीचे पैसे कुठे हरवले. हे गणपती बाप्पा, फक्त तुम्हीच आम्हाला या वादळातून बाहेर काढू शकता. प्लीज आमची मदत करा. प्लीज प्लीज बाप्पा, प्लीज. गणपती बाप्पा, प्लीज आम्हाला मदत करा. आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा गणपती बाप्पा, प्लीज. टप्पू
टप्पू सेनेसाठी आशेची सगळी दारं बंद झाली आहेत. फक्त एकच दार राहिलंय, ते म्हणजे देवाचं दार, भगवंताचं दार. मित्रांनो, दानपेटीमधून देणगी अचानकपणे गायब झाली आहे. कळतच नाहीये तिला जमिनीने खाल्लं की आकाशाने गिळलंय. आणि काहीच वेळात इथे धनराज आपले पैसे घेण्यासाठी पोहोचतोच आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, जर धनराजला पैसे नाही मिळाले तर तो गोंधळ घालेल. आणि गोंधळ घालेल तेव्हा टप्पू सेनेचं भांड फुटेल. आणि जेव्हा भांड फुटेल तेव्हा टप्पू सेनेच्या आई वडिलांच्या माना शर्मेने खाली जातील. आणि मित्रांनो, आता इथे काय होईल याची उत्सुकता तुमच्या मनात पण असेल. पण हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल माझ्यासोबत गोकुळधामच्या दुनियादारीचा पुढचा एपिसोड. बघत रहा, हसत रहा. डोळे उघड टप्पू.